मला पक्षाची नोटीस नाही, मला पक्षाचं खुलासा पत्र काल रात्री दिलेलं आहे। त्या खुलासा पत्रामध्ये जो काही मजकूर आहे तो मी तुम्हाला माझ्या सोशल मीडियातनं तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे की मी जे काही महिला आयोगाच्या अध्यक्षा त्याच्यानंतर प्रदेश अध्यक्षा यांच्या बाबतीत माध्यमावर वक्तव्य केलं त्याचा खुलासा मला माझ्या पक्षाने मागितलेला आहे। त्यासाठी 7 दिवसाचा कालावधी आहे आणि त्या खुलासाला उत्तर किंवा जो खुलासा कायदेशीर आहे तो मी देणार आहे। ताई तुम्ही वारंवार सांगत होता तुम्ही की महिला आयोगाच्या अध्यक्षा महिलांची छळवणूक करतात, शोषण करतात असा आरोप केला होता तुम्ही। दादा खुलासा जी आहे ती प्रक्रिया आहे, ती कुणी जरी असेल, कुठली जरी नोटीस आली, कुठला जरी आरोप आला तर त्याच्यावर जी काही कायदेशीर माझा बचाव आहे किंवा जे सत्य आहे हे सगळं मी सत्य आणलेलं आहे आणि मी ते तिथं या कायदेशीर जेव्हा खुलासा करेल तेव्हा तो तुम्हाला पण मी देणार आहे। तुम्ही जो सकाळपासून किंवा 2 दिवसापूर्वी नाहक एखादी जी महिला जिनी लाईव्ह केल्यानंतर मी बीड मध्ये असताना तिने लाईव्ह केलं होतं माधवी नामक खंडाळकरनी, त्याचा तुम्ही व्हिडिओ चालवला। त्या व्हिडिओवरनं ते जे काही वाद झाले तिने सांगितलं की रुपाली पाटील ठोंबरे आणि तिची बहीण तिची मावशी यांनी मारलं। त्याच्यानंतर मी बीडमध्ये होते, बीडमधनं इथं मी येतो। या दोन्ही केसेस हा ज्या वादावादी किंवा जो काही प्रसंग घडलेला तो प्रसंग त्यावेळेला पोलीस स्टेशनमध्ये वाद गेला होता, तो वाद संपवण्यात आला होता आणि तो वाद संपवल्यानंतर लक्षात घ्या तो वाद संपवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तातडीने पुन्हा एकदा त्या माधवी खंडाळकर यांनी सीपीला तक्रार दिली आणि अर्ध्या तासाच्या आत हा तक्रार गुन्हा दाखल करण्यात आला। मग माझा प्रश्न एवढाच होता, दोघांच्या तक्रारी तुम्ही मागे घेतलेल्याचं तुमच्याकडे शूटिंग आणि त्याचे दस्तावेज पोलीस स्टेशनमध्ये आहे, तर मग आमचा गुन्हा का नाही घेतला? त्यासाठी मी पोलिसांकडे गेलो होते, त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे। माधवी खंडाळकर आणि तिच्या भावावर 354च्या विनयभंग केला म्हणून आणि बोलायला आलेल्याच्या अंगावर डायरेक्ट गेलेल्याचा तो गुन्हा दाखल केलेला आहे। आता माधवी खंडाळकर राज्याचे उपमुख्यमंत्री यांना भेटायला आल्या, साहजिकच आहे माननीय अजितदादा महाराष्ट्राचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांना कुठलंही सर्वसाधारण व्यक्ती भेटायला येऊ शकतात, त्यानुसार त्या तिथे आल्या होत्या। माधवी खंडाळकरांचा गुन्हा कोणाच्या सांगण्यावरनं दाखल करण्यात आला त्याचाही तपास व्हावा म्हणून मी सीपीकडे तसा अर्ज केलेला आहे। आणि हे कुणी प्लॅन केलं? कारण का माधवी खंडाळकर नामक महिलेशी माझा 6 ते 7 वर्ष लहानपणी मैत्रीण होती, लहानपणी ती गल्लीत राहायचो म्हणून 6 वर्ष संबंध नसताना अचानक ती डॉक्टर संपदाचं जेव्हा आपल्या महिलाच्या राज्याच्या महिला आयोग अध्यक्ष जेव्हा चारित्र्य हनन करतात आणि त्याच्यावरनं मीडियावर झोट उठल्यानंतर मी सांगते की बाबा पक्षाचं आणि आयोगाचं कामकाज वेगळं, त्याच्याशी पक्ष सहमत नाही, त्याच 28 नोव्हेंबरला ती पोस्ट माधवी खंडाळकर करते। ती पोस्टही मी तुम्हाला दाखवू शकते आणि ती पोस्ट केल्यानंतर ती पोस्ट तिने डिलीट केली। त्या डिलीट केल्यानंतर एकच मिनिट धरा, दाखवते सगळं दाखवते। हे बघा ही पोस्ट केली होती माधवी खंडाळकर, त्या माधवी खंडाळकरनी लिहिलेली आहे, त्या माधवी खंडाळकरनी लिहिलेलं आहे की रुपाली पाटीलला तुम्ही पद का दिलं, तुम्ही पक्षात का घेतलं, तुम्ही का अडवलं। या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर याची ही पोस्ट तिने डिलीट केल्यानंतर याच्या आधी सुद्धा 20 जून 2024 सालची पोस्ट स्क्रीनशॉट बघा, तेव्हाही सुद्धा एका दुसऱ्या महिलेला उभं करून माझी सोशल मीडियावर पोस्ट करणारी चाकणकर मॅडमची ही मुलगी आहे। हा 20 जून 2024 मंगळवार स्नेहल चव्हाण, सोनाली गाडे आणि ही मी स्वतः हे स्क्रीनशॉट रुपाली चाकणकर यांना व्हॉट्सअपला पाठवलेले आहे। त्याच्यानंतर हीच पोस्ट मी कोण आहे सुनील साहेब तटकरे यांना पाठवली आहे आणि आदितीताई तटकरे यांना पाठवली होती, तसेच खासदारांना पाठवली होती। माझ्या रुपाली चाकणकरांनी तुमच्या विरोधात षडयंत्र रचलं का?
तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी खरंच देणारे हातात राहू दे. आता ज्या दिवशी तिला विचारणा करायला गेले त्या दिवशीचा व्हिडिओ स्वतः खुद्द माधवी खंडाळकर यांनी व्हायरल केला होता, तो ऐका. एकच मिनिट, ब्लूटूथ बंद कर तुमचं. ब्लूटूथ वर कोणाचा फोन आहे? नाही तुम्ही आत्ताच घ्या, ऐकून घ्या आत्ताच. जी चाकणकरांना फोन कर, रुपाली चाकणकरांना फोन कर. हा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवते. हा तिच्याच अकाउंट वरनं डाउनलोड केल्यामुळे तुम्ही नीट ऐकला की लक्षात येईल. म्हणजे जिथं रुपाली चाकणकरशी काही संबंध नाही म्हणणारी महिला त्याच भांडणाच्या वेळेला चाकणकरांना फोन कशी काय करून म्हणते बरं. हे तर आता मी तिच्या घरात कॅमेरे लावलेले नाहीयेत. हा व्हिडिओ तिने तिच्या याच्यावर टाकला आणि तो मी फक्त घेतला आणि माझ्या वकिलीच्या यांनी तो त्या गोष्टी सगळ्या तुमच्या समोर. काही महत्वाचा प्रश्न आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा महिला आयोगाच्या अध्यक्षा महिलांचा शारीरिक छळ करतात, मानसिक छळ करतात असा तुम्ही आरोप केला होता. खरं तर याची चौकशी व्हायला पाहिजे होती, मात्र पक्ष तुम्हालाच नोटीस पाठवतो आणि कारणे दाखवा म्हणतो. अजिबात नाही. जी काय वाटतंय का तुम्ही चुकताय, पक्षाला चुकताय वाटतं म्हणून तर नोटीस पाठवली. दादांनी सांगितलेलं आहे की त्या माधवी खंडाळकर तिथं आल्या होत्या. आता त्यांना कुणी पाठवलं नाही. आता त्या फोनवर बोलत असताना पण कुणाशी बोलत होता तोही सीडीआर काढायला मी लावलेला आहे. असो, दोन्ही हे जे काही वाद आहेत हे वाद आता एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखवून पोलीस स्टेशन मध्ये आहे. पोलीस त्याच्यात तपास करतील आणि पालकमंत्री म्हणून दादांनी सांगितलेलं आहे की याचा पूर्ण जो काही रिपोर्ट अहवाल आहे त्याच्यात कोण चुकलेला आहे, रुपाली पाटील डोंबरे चुकली आहे का, अजून खंडाळकर चुकलेले आहेत का, याला खंडाळकरांना चालवणाऱ्या चाकणकर चुकलेल्या आहेत, त्याचा अहवाल पोलीस हे दादांसमोर ठेवतील. त्यांच्याबद्दल विधान करणं म्हणजे पक्ष शिस्तीचा भंग आहे. तुम्हाला असं वाटतं का की रुपाली चाकणकरांवरती बोलल्यामुळे जे तुम्हाला झालेले आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं की त्या तुमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्यावरती बोललात तुमच्यावरती पक्ष शिस्तीची कारवाई का करण्यात येईल? एक लक्षात घ्या, राज्य महिला आयोग हे संविधानिक पद आहे, ते पक्षाचा विभाग नाही. त्याच्यामुळे राज्य महिला आयोगावर जे काही मी बोललेली आहे ते पक्षाला कायदेशीर लागू होत नाही. त्यामुळे ठीक आहे ना, त्यांनी मला जो काही खुलासा मागितलाय कसं वाटेल मी खुलासा करणार आहे. अजिंक्य दादा, महत्वाचा प्रश्न आहे, चाकणकरांबद्दल तुम्ही काय तक्रार दिली दादांकडे? चाकणकरांबद्दल तक्रार काय दिली दादांकडे तुम्ही? मी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने जे राज्य महिला आयोग महिलांची सुरक्षता, सक्षमता आणि त्यांना मनोबल वाढवण्याचं काम करण्याचं सोडून महिलांबद्दलच सोशल पोस्ट तयार करणे, त्यांना कुठल्या तरी प्रकरणात अडकवणे आणि महिलांचं छळ आणि शोषण करत आहे. आणि आपल्या माहितीसाठी सांगते, जी काही माझी पोस्ट चाकण माधवीनी केली होती त्याचाही मी पोलिसांना तक्रार दिलेली आहे, URL दिलेली आहे आणि मला क्रिमिनल धमकी, मला इंटेन्शनली माझा इन्सल्ट करणे आणि माझी बदनामी करणे या अंतर्गत गुन्हा दाखल करायला सांगितलेला आहे. मी त्याच्यामध्ये खुलासा देणार हे दादांना सांगितलेले. बरोबर, ऐका ना, माधवी खंडाळकरांनी सांगितलं की दादा असं म्हणाले की यातून मध्यमार्ग काढू, असं काही सांगितलं ना? दादा राज्याचे मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री, लवकरच मुख्यमंत्री होणार आहेत. दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. दादांनी सांगितलं की लहानपणापासूनच्या तुम्ही मैत्रिणी आहेत. एकतर दादा शॉक झाले आणि हा विषय तुम्ही मुख्यमंत्र्यासमोर मांडताय. त्या आता मी राज्याचा उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडताय. मी राज्याचा म्हणजे पुणे शहराचा पालकमंत्री म्हणून याच्यामध्ये ज्यांची चूक आहे तो पोलीस तपासातनं अहवाल मागून घेणार आणि ज्यांची चूक आहे त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील. कोण? तुम्ही चाकणकरांबद्दल सांगितलं का दादा? हो, पक्ष सोडणार असं पण बोललं जातंय. कोणाला? तुम्ही कोण बोलतोय? पक्ष सोडणार? मी काय पळून जाणारी महिला बिला वाटले का तुम्हाला? मी कायदेशीर त्याला उत्तर देऊन हे करणार.
पक्षाने जे मला जे काही खुलासा मागितलाय तो करणार आहे। आणि आता लक्षात तुमच्या आलं की माधवी नामक खंडाळकरच्या राजकारण्यांच्या विरोधात खरं कशा पद्धतीने महिला प्लॅनेट केले जातात, तर माझी षडयंत्र केलं जातं। माझी तुमच्या मीडियाला विनंती आहे, राज्य महिला आयोगाचा राजीनामा त्यांनी दिला पाहिजे। ही जी काही मी मांडले ही त्याच्यावरती मागणी माझी केलेली हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।